नमस्कार, मी संघर्ष आणि तुम्ही पाहत आहात झकास मराठी. मंडळी, पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा निसर्गाच्या कुशीत वसलेला, पाण्यानं समृद्ध आणि हिरवगार शेतांनी नटलेला असा प्रदेश आहे. वैनगंगा नदीच्या काठावर वसलेला हा जिल्हा प्राचीन संस्कृती, कृषी परंपरा आणि नैसर्गिक संपत्तीसाठी ओळखला जातो. भंडारा जिल्ह्याला धानाचा कोठार म्हणूनही संबोधलं जातं, कारण येथे मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. वैनगंगा नदी, विविध तलाव आणि सिंचन प्रकल्पामुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र या निसर्ग संपन्न जिल्ह्यालाही विकासाच्या प्रवासात अनेक अडथळ्यांना समोर जावं लागत आहे. विशेषतः मोठ्या प्रकल्पांमुळे अनेक गावांवर परिणाम झाला आहे. त्यातील सर्वात मोठा आणि चर्चेत राहिलेला प्रकल्प म्हणजे गोसेखुर्द धरण प्रकल्प. पूर्व विदर्भातील सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा गोसेखुर्द प्रकल्प आज अनेकांसाठी वरदानापेक्षा शाप ठरल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये दिसून येते. कारण तब्बल 38 वर्षे उलटूनही या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या हजारो कुटुंबाच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. या प्रकल्पाची पायाभरणी मोठ्या आशा आणि अपेक्षांसह करण्यात आली होती. पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना सिंचनाचा लाभ मिळणार, शेतीला पाणी मिळणार आणि विकासाचा नवा अध्याय सुरू होणार अशी स्वप्न दाखवण्यात आली. दरम्यान या प्रकल्पाचा फायदा जरी मोठ्या प्रमाणात काही जिल्ह्यांना होणार असला तरी यासाठी सर्वात मोठी किंमत भंडारा जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोजावी लागली आहे. अनेकांची शेती गेली, घरे पाण्याखाली गेली आणि संपूर्ण गावे विस्थापित झाली. आज पुनर्वसनाच्या बाबतीत मात्र आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. 4 दशकांच्या कालावधी लोटूनही पुनर्वसित गावांना मिळायला हवे असलेले 18 नागरी सुविधांचे लाभ अजूनपर्यंत मिळालेले नाहीत, असा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येते. यामुळे संतप्त झालेल्या गोसेखुर्द संघर्ष समिती आणि प्रकल्पग्रस्तांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून 16 एप्रिलला खापरी येथून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चाही काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे आंदोलन पूर्णपणे लोकशाही मार्गाने होणार असले तरी आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांचे पूर्ण किंवा अंशतः पुनर्वसन करण्यात आले होते, परंतु या प्रक्रियेत अनेक त्रुटी राहिल्या. अनेक गावांमध्ये लोकांना पुढील समस्यांना समोर जावं लागेल. जमिनीच्या मोबदल्यात तफावत, पुनर्वसनाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा नसणे, पिण्याच्या पाण्याची कमतरता, रस्ते, शाळा, आरोग्य सुविधांचा अभाव, प्रलंबित सर्वेक्षणामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि या सर्व समस्यांमुळे अनेक गावातील लोकांचे जीवन आता अडचणीत आले आहे. मात्र ही समस्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीमध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या विस्तारित मांडल्या आणि शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की अनेक गावांचे पुनर्वसन अपूर्ण आहे, मोबदला योग्य प्रमाणात मिळालेला नाही, अंशतः बाधित गावांनाही पुनर्वसनाची गरज आहे, ड्रोन सर्वेक्षण प्रलंबित आहे. या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. भोंडेकर यांच्या ठाम भूमिकेमुळे सरकारला या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावं लागेल. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात गोसे धरण हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामध्ये जवळपास 2 लाखपेक्षा जास्त हेक्टर जमिनीच्या ओलात आलेल्या आहे. राज्याचा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये पूर्णतः बाधित जवळपास 34 गावं आणि अंशतः बाधित यामध्ये इफेक्ट झालेले असे 32 गाव आहेत अध्यक्ष. आणि ह्या 32 गावांचा जवळपास 22 प्रस्ताव आपल्या शासनाकडे विचाराधीन आहे 2022-23 मध्ये. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की हे जे 32 गाव अंशतः बाधित गावाच्या मधून 22 प्रस्ताव आलेले आहेत, यांना जो पुनर्वसनाचा जो मोबदला आहे हा जलसंपदा विभागाच्या धर्तीवरती जसा 34 गावांना मिळत आहेत, ह्या गावांना सुद्धा मिळणार काय? आणि अध्यक्ष महोदय, उत्तरमध्ये माननीय महसूल मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी 2025 मध्ये नागपूर जिल्ह्याचे 15 आणि भंडारा जिल्ह्याचे 27 ह्या गावांचा असे एकूण 42 गावांचा प्रस्ताव 783 कोटी हा प्रस्ताव जो आहे हा किती दिवसात मंजूर होणार आणि ह्या सगळ्या गावांना जलसंपदाच्या धर्तीवरती आपण मोबदला देणार का? माझे हे 2 प्रश्न अध्यक्ष महोदय आहेत. जे या लक्षवेधीमध्ये उच्चारलेले आहेत, या प्रश्नाला गोसेखुर्दच्या प्रकल्पग्रस्त
करताना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सन्माननीय सदस्यासोबत बैठक घेऊन पुढील 1 महिन्याच्या आतमध्ये या संदर्भामध्ये निर्णय करण्यात. आमदार भोंडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुदत व पुनर्वसन मंत्री आशिष जयस्वाल यांनी या प्रश्नावर तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले. 8 एप्रिल रोजी मुंबई येथील मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागाच्या दालनात या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बाधित गावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश, महिनाभरात शासनासमोर प्रस्ताव सादर करणे, अंशतः बाधित गावांचे पुनर्वसन करण्याचा विचार आणि जलसंपदा विभाग आणि पुनर्वसन विभाग संयुक्तरित्या काम करणार असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त आणि गावासाठी आशेची किरण निर्माण झाली आहे. या बैठकीत भंडारा क्षेत्रातील अनेक गावांचा समावेश करण्यात आला आहे. खमारी, खापा, मुजबी, दौडीपार, दाभा, गणेशपूर, भोजापूर, सालेबर्डी, कारधा, तिड्डी, निमगाव, अर्जुनी टोली यासारख्या अनेक गावांचा समावेश आहे. या गावांमधील लोकांना योग्य मोबदला, सुविधा आणि पुनर्वसन मिळावे यासाठी शासनाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त गावांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्यांवर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकांच्या अपेक्षा स्पष्ट आहेत. योग्य मोबदला, मूलभूत सुविधा, सुशिक्षित पुनर्वसन आणि स्थिर जीवन हे सर्व प्रश्न मार्गी लागले तर हजारो कुटुंबाचे जीवन बदलू शकते. आज भंडारा जिल्हा विकासाच्या नव्या टप्प्यावर उभा आहे. सिंचन प्रकल्प, शेती विकास, रस्ते, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक संधीमुळे जिल्ह्याला विकासाची गती मिळण्याची शक्यता आहे. जर प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवल्या गेल्या तर हा विकास अधिक समावेशक ठरेल. आपण झकास मराठी पाहत आहात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.